सुट्टी आहे? नाही. सुरू होणार आहे. नाही. लेक्चर कॅन्सल झालं? नाही. मग तुमच्या ना आता एक्झाम सुरू होणार आहे. एक्झाम? ते पण एका वीकमध्ये. एका वीकमध्ये? एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आपला सब्जेक्टचा सिलेबस ना आता होतच आला आहे, त्यामुळे त्याचे खूप काही डाऊट्स नसतील अशी मी आशा करते. पण जर असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ओके? ऑल गुड? येस. यार एका वीकमध्ये पण एक्झाम्स होतं. आता नको होतं एक्झाम्स. निशिगंधा काय झालं? एक्झाम्स आपल्या एका वीकमध्ये. मग एक वीक आहे. 7च दिवस आहेत. अरे होऊन जाईल एवढं, पण 7 दिवस कसं होईल? कसं आपण अभ्यास मॅनेज करणार? चल आपण टिफिन खाऊ. चल. खरंय, परीक्षेचा ताण शेवटी कोणाला नसतो आणि त्यात जर एक आठवड्यात परीक्षा आहे हे समजलं तर साहजिकच तो वाढणार. पुढे आपण बघूयात मीरासोबत काय चाललंय ते. हॅलो, हा बोल ना. अरे पण ठरलंय ना आपलं याआधी. सारखं सारखं तेच तेच का? हे बघ, तुला आधीच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवर चर्चा नको आहे मला. आई तू सारखं फोन करून करून का त्रास देतोय मला? आई ऐक ना. काय मीरा, फोनवर बोलते मी, कळत नाही का? हे बघ, तू समजून का नाही घेतेस? मला बाकी काही माहिती नाहीये. सोड, जाऊ दे, बोलायचंच नाहीये मला तुझ्याशी. ठेव फोन. मीरा, काय गं, काय बोलत होतीस? मी आली होती तेव्हा तुझ्याकडे वेळ नव्हता. आता कशाला बोलते माझ्याशी? नको बोलू, जा. थांबलीस तर काहीतरी वेगळंच असतं. हॅलो निशिगंधा, कुठे आहेस? हा मग काही गर्दी आहे का? मग 5 मिनिटासाठी भेटू शकते का? अगं फक्त 5 मिनिटासाठी. हा मग ठीक आहे ना, एक्झाम्स आहे, अभ्यासाचं एवढं टेन्शन कोण घेते यार? जाऊ दे, सोड, नको भेट. नाही, जाऊ दे, सोड, नको. कोणाचं काय, अभ्यासाचं एवढं टेन्शन आहे तिला. माणूस म्हटलं तर संवाद येणारच. कधी कधी आपल्याला समोरच्याशी काहीतरी बोलायचं असतं, पण त्याच्याही काहीतरी अडचणीमुळे तो आपल्याला पाहिजे तसा हवा असलेला वेळ देऊ शकत नाही आणि त्यातून होणारे गैरसमज आणि त्यातूनच होणारी चिडचिड असंच काहीच मीराचं झालेलं आपण तिथे पाहिलं. आता पुढे आपण बघूयात राधासोबत काय चाललंय ते. हॅलो हेलो, कहाँ है तू? मैं तेरे पीछे हूँ. हाय, कैसी है तू? अच्छी हूँ, तू कैसी है? मैं भी अच्छी हूँ. बाकी सब लोग कहाँ गए? पता नहीं, रुको कॉल कर. कर रहा. हाय, कैसे हो तुम लोग?
7 दिवसात. तू अजून त्यातच अडकली आहे. सगळं 7 दिवस आहे. अगं 7च दिवस आहेत. एकदम ना माझ्या आई बाबांचे एक्सपेक्टेशन्स म्हणजे मला 90% वर नाही मिळाले ना तर त्यांना असं वाटतं मी अभ्यासच नाही करत आणि त्यामुळे ते माझा डान्स क्लास बंद करून टाकतील. मग कसं करू मी? आणि त्याच्यानंतर माझे क्लासेस पण आहेत. सगळं कसं मॅनेज होईल? अरे होऊन जाईल यार. एकदम ना तुला नाही येते टेन्शन? असं नाही आहे, पण मी काय करते ना, आपल्या एक्झामचं टाइम टेबल आलं की माझं पण एक टाइम टेबल बनवते. म्हणजे कसं? आता मला सांग, तुझी हिस्ट्रीचे किती चॅप्टर्स बाकी आहेत? 2. असंच प्रत्येक सब्जेक्टचे किती चॅप्टर्स बाकी आहेत त्याची लिस्ट कर आणि एक्झाम्सच्या ॲप्समध्ये डिवाइड करू शकतोस तू. बरोबर. एकदा ना माझ्या बहिणीचं डोळा जेवण पडेल. मला तिकडे जायचंय. अरे असंही कोणीतरी म्हटलंय ना, कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता है यार. ते आहे. तू बोल म्हणून चल होऊन जाईल. चल चल चल. कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता ही है. शेवटी समोर ठेवलेला पेला किती सरला आहे हे बघायचं की तो पेला किती भरला आहे हे बघायचं. शेवटी जगायचं कसं ते आपण आपलं ठरवायचं. तसंच निशिगंधाने 7च दिवस बाकी आहे या विचारात किती व्यस्त राहायचं का त्या 7 दिवसांमध्ये किती काय काय करता येईल याचा विचार करायचं. शेवटी जगायचं कसं ते आपण आपलं ठरवायचं. आता आपण पुढे बघूया राधा आणि मीराचं पुढे काय चालतंय ते. हेलो राधा, किधर है यार? हाँ तो कुछ इम्पोर्टेंट नहीं करती है ना? मिल सकती है क्या? ज़्यादा देर नहीं, थोड़ी टाइम के लिए. हाँ तो फिर मैं सिटी गार्डन के लिए जा रही हूँ. जल्दी आ. लेट मत कर. मैं जल्दी आ, मैंने को पहले ही बता दिया. लेट मत कर. मीरा, हाय. हाँ भाई, कैसी है? अच्छी हो ना? यार निशिगंधा से कुछ बात हो रही है क्या? नहीं. उसको कभी भी फोन करो, वो फ्री नहीं होती है यार. तो खाना बिजी हो रही हो. नहीं मतलब उसको जरूरत है तो हमको उससे मिलना चाहिए. हमको जरूरत है तो वो कभी भी नहीं मिलेगी. कोई बात नहीं, तो खा लो. पर यार ऐसे कौन कर रहा है यार? चिल आया है, खा ले यार. कब से देख रही हूँ खाई जा रही है. तेरे पेट के चक्के रुकते ही नहीं है. तू भी नहीं रुकता है यार. कोई बात नहीं, जाने दे, जरा घूम ले चल. वो भी जाते हैं यार. छोड़. चल यार, घूमते हैं ना हम लोग, क्यों नहीं चले दिए? क्यों नहीं? हम कहाँ जाते हैं? चल. मीरा, मीरा, चल. आता आपण बघितलं तणावामुळे कधी कधी नको त्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो. आपण किती सहज बोलतो ना की आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो, पण आपल्या लक्षातच येत नाही आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार होण्याआधी आपण आपल्या विचारांचे, आपल्या आचरणांचे, आपल्या निर्णयाचे शिल्पकार असतो आणि त्यानंतर आपण आपल्या आयुष्याचे शिल्पकार बनतो. आता आपण पुढे बघूया पुढे या तिघींनी काय केले. यार आज के दिन निशिगंधा आएगी ही नहीं. आ जाएगी यार. उसको कॉल कर लूँ क्या एक बार? कर ना एक बार मुझे. हेलो गाइस. हाय. कैसे हो तुम लोग? अच्छे. एग्जाम कैसे गए? एकदम अच्छे थे. अच्छे? बहुत स्ट्रेस था. ऐसा चला कैसे? अरे मेरी एक दोस्त है कॉलेज की, उसने मुझे बताया कि मैं टाइम कैसे मैनेज कर सकती हूँ और कैसे प्रायोरिटीज सेट करके आगे बढ़ सकती हूँ और क्लासेस भी मैनेज कर सकती हूँ. सही है ना. हम लोग भी उस दिन सिटी गार्डन की तरफ गए थे ना, तो वहाँ पर हम लोगों को एक काउंसलिंग वर्कशॉप मिला जहाँ पे स्ट्रेस मैनेजमेंट के ऊपर ही हमें बताया. तो मैंने ना वहाँ पे अपना इंडिविजुअल सेशन लिया. उस सेशन से मुझे ये सीखने के लिए मिला कि मैं अपने खुद के लिए जर्नल राइटिंग कर सकती हूँ, मेरे थॉट्स में लिख सकती हूँ और उससे ना मेरी चिड़चिड़, डिप्रेशन और वो भी काफी कम हो गया है. That's great. और मेरे साथ भी ऐसी हुआ. मैं भी वहाँ गई थी, मैंने भी इंडिविजुअल सेशन लिया. तो वहाँ से मुझे ये समझा कि मुझे रोज सुबह ना मेडिटेशन करना चाहिए. उससे मेरा माइंड काम रहेगा और मैं मेरा जॉब का टाइम मैनेजमेंट एज वेल एज स्टडी का टाइम मैनेजमेंट अच्छे से कर पा रही हूँ यार. और गाइस मेरी चक्की भी बंद हो गई और कब भी आ चुकी है. दिख रहा है मजे भी है भाई. तो आता आपण बघितलं आपल्या 3 मैत्रिणी निशिगंधा, मीरा आणि राधा यांच्यासोबत नक्की काय घडत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यावर कशी मात केली. आयुष्य